मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेशनमध्ये. सो आज जे आहे, आज आपण बोलणार आहोत, कम्प्लिटली शिकून घेणार आहोत की आपण स्वतः कॉइन DCX साठी, ओके, कॉइन DCX च्या प्लॅटफॉर्मसाठी अल्गो तयार केलेला आहे तुमच्यासाठी, तोही फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. सो त्याबद्दल आपण कम्प्लिटली बघून घेणार आहोत. मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऑलरेडी क्रिप्टोमध्ये ऑप्शन्ससाठी अल्गो दिलेले आहेत. क्रिप्टोमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग कशा प्रकारे करायचे याचा अल्गो तुम्हाला, स्ट्रॅटेजी सुद्धा दिलेले आहेत आणि तुम्हाला सॉफ्टवेअर सुद्धा कम्प्लिटली फ्रीमध्ये दिले आहे. इव्हन आपली क्रिप्टोची अल्गोची फ्री बॅच सुद्धा सुरू आहे. तुमच्यापैकी बरेच लोक ती अटेंड सुद्धा नक्कीच करत असतात. सो आजचा जो अल्गो आहे, आज आपण बघून घेणार आहोत कॉइन DCX वरती कशा प्रकारे आपण फ्युचर्समध्ये अल्गो ट्रेडिंग करू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. सो याच्या आधी मी तुम्हाला ज्यांचे पण अकाउंट कॉइन DCX मध्ये आपल्या अंडर ओपन आहेत, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉइन DCX ची लिंक आहे, तिकडे तुम्हाला भेटेल लिंक, तिथून अकाउंट ओपन करा. सो ज्यांचे अकाउंट ओपन आहेत त्यांना आपण याआधी एक BTC वाली स्ट्रॅटेजी दिलेली होती संध्याकाळी 7 वाजताची. ठीक आहे. किती लोकांना ती भेटलेली आहे मला नक्की सांगा. मी फार लिमिटेड लोकांना ती दिलेली होती एकाच सेशनमध्ये, कारण की त्यामध्ये अजून थोडेसे अपडेशन जे आहेत किंवा थोडंसं प्रोग्रेस जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे बाकीच्या सर्वांना ती दिलेली नव्हती. फक्त एक बीटा व्हर्जन जे होतं डेमोसाठी जे आहे ते काही लोकांना दिलेले होतं. किती लोकांना ती भेटलेली आहे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. नसेल भेटली तर नो असं लिहून सुद्धा सांगा, जेणेकरून आपण पुढच्या काही सेशनमध्ये अपडेशन कंप्लीट झालं की ते तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने देऊ. ठीक आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक सेकंड स्ट्रॅटेजी देणार आहे. ती असणार आहे इथेरियमची. ठीक आहे. ती असणार आहे स्ट्रॅटेजी आपली इथेरियमची स्ट्रॅटेजी, जी की स्ट्रॅटेजी चालणार आहे फुल डे. ठीक आहे. फुल डे म्हणजे पूर्ण दिवसामध्ये कधीही एंट्री होणार. मी तुम्हाला मागे जी स्ट्रॅटेजी दिली त्यामध्ये कसं होतं, ती तुम्हाला एक लिमिटेड टायमिंगमध्ये एंट्री द्यायची बिटकॉइनमध्ये संध्याकाळी 7 ते 11 पर्यंत. सो आता मी तुम्हाला इथेरियमची एक स्ट्रॅटेजी देते, जी तुम्हाला कंप्लीट पूर्ण दिवसामध्ये कधीही एंट्रीज देऊ शकते. क्लिअर आहे. सो स्ट्रॅटेजी काय आहे हे मी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे समजावणार आहे, आणि त्यानंतर या स्ट्रॅटेजीची प्रायव्हेट लिंक मी तुम्हाला देणार आहे. लक्षात घ्या, जी लोक लाईव्ह हा कंप्लीट सेशन अटेंड करतील त्यांनाच ती प्रायव्हेटमध्ये लिंक भेटणार, अदरवाईज तुमची ती लिंक मिस होऊ शकते, कारण की मी या सेशनमध्येच ती तुम्हाला देणार आहे. सो शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो अल्गो आहे हा तुम्हाला केवळ कॉइन DCX हे ऍप्लिकेशन वरतीच चालणार आहे, कारण कॉइन DCX साठीच आपण अल्गो जो तो क्रिएट केलेला आहे, रेडी केलेला आहे त्यामुळे. सो त्या अल्गोमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्यापैकी किती लोकांकडे क्रिप्टोबॉट्स हे अकाउंट आहे, मी तुम्हाला क्रिप्टोबॉट्सची लिंक दिलेली होती आपली, त्या लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला क्रिप्टोबॉट्स फ्रीमध्ये भेटेल, हेही तुम्हाला सांगितलं. सो मला एकदा कमेंटमध्ये सांगा किती लोकांकडे क्रिप्टोबॉट्सचं अकाउंट ऑलरेडी आहे. ओके, असेल तरी सांगा, तुमच्याकडे अकाउंट जरी नसेल तरीही तुम्ही मला हे सांगू शकता. ठीक आहे. फटाफट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्याकडे जर ऑलरेडी अकाउंट नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या चॅटबॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी क्रिप्टोबॉट्सची लिंक देतो. ठीक आहे. व्हिडिओच्या चॅटबॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला क्रिप्टोबॉट्सची लिंक भेटेल. तिकडे तुम्ही ह्या सॉफ्टवेअरवरती अकाउंट जे आहे ते तुमचं नक्कीच ओपन करून ठेवू शकता. क्लिअर आहे. आता मी तुम्हाला ह्या क्रिप्टोबॉट्सवरतीच आपली स्ट्रॅटेजी देणार आहे, तिची प्रायव्हेट लिंक देणार आहे. बट त्याआधी मी तुम्हाला थोडंसं क्रिप्टोबॉट्स बद्दल माहिती देतो, ह्या सॉफ्टवेअर बद्दल माहिती देतो. आय होप सो की बऱ्याच जणांकडे ते ऑलरेडी आहे, त्यामुळे परत परत मी जास्त सांगणार नाहीये. सगळ्यात पहिली स्टेप ते म्हणजे, सगळ्यात पहिली गोष्ट काय, की तुम्हाला तुमचा जो कॉइन DCX चा ब्रोकर आहे, तुमच्याकडे कॉइन DCX अकाउंट असेल, कॉइन DCX चा जो ब्रोकर आहे तो तुम्हाला क्रिप्टोबॉट वरती अटॅच करावा लागेल. तो अटॅच कसा करायचा याबद्दल मी डिटेल व्हिडिओ चॅनलला बनवले. ओके, तुम्ही थोडंसं जर खाली याल ना, तुम्हाला इथे व्हिडिओ भेटेल, हाऊ टू कनेक्ट अल्गो कॉइन DCX टू अल्गो ट्रेडिंग. सो हे क्रिप्टोबॉटचा व्हिडिओ आहे, कम्प्लिटली तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजेल, जी की एकदमच इझी आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला क्रिप्टोवरचं एकदा तुमचं अकाउंट जॉईन करण्याला आलं, एकदम सोपी प्रोसेस आहे, तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला येईलच. त्यानंतर सेकंड स्टेप्स म्हणजे ना, तुम्हाला जर क्रिप्टोबॉट्स यूज करायचं असेल जे तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. ठीक आहे. बट तुम्ही जर आपल्या लिंकने केला तर इकडे तुम्हाला हे 2 महिन्यापर्यंतचं सबस्क्रिप्शन जे आहे, 2 ते 3 महिने, साधारणतः 2 महिन्यापर्यंत सबस्क्रिप्शन तुम्हाला टोटली फ्रीमध्ये मिळतं. ठीक आहे. आणि त्यानंतर पण तुम्ही जर ऍक्टिव्ह ट्रेडर असाल तर आपण तुम्हाला पुढचेही महिने फ्रीमध्ये करून देऊ कंपनीशी बोलून. बट करंटली तुम्हाला 2 महिने सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये भेटत आहे. तुम्हाला काही पैसे भरायची गरज नाही. या 2 महिने फ्री सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ॲट अ टाइम 3 स्ट्रॅटेजीज करू शकता. 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज अल्गो ट्रेडिंगमध्ये करू शकता, आणि सोबतच मॅक्झिमम तुम्ही ह्या 3ही स्ट्रॅटेजी मिळून 1 लाखापर्यंतचं कॅपिटल डिप्लॉय करू शकता. ओके, 3 स्ट्रॅटेजी आणि मॅक्झिमम 1 लाखापर्यंतचं कॅपिटल तुम्ही इथे डिप्लॉयमेंट करू शकता, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ही कंडिशन आहे. तुम्ही जर आपल्या लिंकने अकाउंट ओपन केलं तर, नाही केलं तर तुम्हाला इथे पैसे भरून ह्यांचे प्लान्स जे ते विकत घ्यावे लागतील. क्लिअर आहे. आता त्यानंतर खाली ऑप्शन असतो ब्रोकर सेटअप. हा ब्रोकर सेटअप कसा करायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्ही नक्कीच बघून सुद्धा घेणार. आता मी तुम्हाला सांगतो की
क्रिप्टोबॉट्स वरती तुम्हाला स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे पाहायला भेटतील. सो किती लोक क्रिप्टोबॉट्स यूज करत असतील. तुम्ही ते रेडी बॉट्स मध्ये गेलात तर तुम्हाला ना मी आधीच बऱ्याच स्ट्रॅटेजी सांगितलं, जसं की मार्केट विंडच्या काही स्ट्रॅटेजी आहेत, कॉइन डिसेक्सच्या काही स्ट्रॅटेजी आहे. पण आता आपण स्वतःच्या स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतोय, स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवतोय. लक्षात घ्या, म्हणजे कोणाला तुम्हाला कोणतीही स्ट्रॅटेजी देण्याआधी मी पहिली गोष्ट सांगतो, आतापर्यंत आपण ज्याने स्वतःच्या केवळ 2 स्ट्रॅटेजी इथे बनवलेल्या आहेत. अजून मला एक 2 ते 3 स्ट्रॅटेजी इथे बनवायच्या आहेत. आणि या 2 स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या सुद्धा अजून आपण असं म्हणू शकतो की बीटा व्हर्जन मध्ये, जे मी तुम्हाला देतो ते बीटा व्हर्जन मध्ये. बीटा म्हणजे काय, त्याच्यामध्ये कम्प्लीट टेस्टिंग होते आहे, प्रॉफिट लॉस अनालिसिस केलं जात आहे, स्टॉप लॉस कसा ठेवला जातो, स्टॉप लॉस कसा ट्रेल केला जातो, त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करता येतील का हेही आपण त्या ठिकाणी बघत आहोत नक्कीच. ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि सगळ्या गोष्टी डे टू डे बाय डे प्रोग्रेस सुद्धा होत आहेत. ठीक आहे, म्हणजे आज एखादी गोष्ट केली तर एक 2-3 दिवसांनी त्या स्ट्रॅटेजीमध्ये ती ऑटोमॅटिकली प्रोग्रेस सुद्धा होत आहे. मी तुम्हाला सर्व गोष्टी इथे सांगणार. सो आता ही दुसरी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देतोय. सगळ्यात पहिली गोष्ट, तर या ठिकाणी पहिली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिलेली ती होती अथर्व बीटीसी ब्रेकआउट. ओके, किती लोकांनी ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय केलेली आहे मला सांगा. ही स्ट्रॅटेजी संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फक्त काम करते, तेही फक्त मंडे टू फ्रायडे. ओके, मंडे टू फ्रायडे. आता या स्ट्रॅटेजीमध्ये पण आपण थोडेसे अपग्रेडेशन करतो आहेत. स्ट्रॅटेजीचे रिझल्ट जे आहेत ते थोडेसे कमी जास्त होत आहेत, मलाही माहिती आहे. सो स्ट्रॅटेजी थोडीशी अपडेट करण्याचं काम सुरू आहे, त्याची स्ट्रॅटेजी थोडंसं अजून पॉलिश करण्याचं काम सुरू आहे. सो आता सॅटर्डे संडे तर ऑफ आहे, तुम्हाला माहिती आहे सॅटर्डे संडे स्ट्रॅटेजी पडणार नाही. सो 2 दिवसात तुम्हाला स्ट्रॅटेजी थोडंसं पॉलिश करण्याचं काम इथे सुरू आहे. त्यामुळे ही एकदम लिमिटेड लोकांना दिली आहे आपण. फक्त 16 जणांनी ही स्ट्रॅटेजी टाकलेली आहे, एकदम लिमिटेड लोकांना दिलेली आहे. जेव्हा हे तर कम्प्लीट अपग्रेडेशन कम्प्लीट होईल तेव्हा बाकी सर्वांना ही स्ट्रॅटेजी परत एकदा व्हिडिओ बनवून मी नक्कीच देईन. ठीक आहे, सो ही एक स्ट्रॅटेजी आहे. सेकंड स्ट्रॅटेजी जी आहे, जी मी तुम्हाला आज देणार आहे ती तुम्हाला सांगतो. पण लक्षात घ्या, तुम्ही क्रिप्टो बॉट्समध्ये रेडी बॉट्सला आलात की तुम्हाला ना आपल्या स्ट्रॅटेजी इथे दिसणार नाहीत. त्या कोणाला दिसणार, ज्यांना मी प्रायव्हेट लिंक सेंड केलेली आहे त्यांनाच दिसणार. तर तुम्ही असं म्हणाल अकाउंट ओपन करून की मला दिसत नाही, तर नाही दिसणार ते. मी तुम्हाला जर प्रायव्हेट लिंक दिली तरच तुम्हाला दिसणार, जी मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. फक्त कंडिशन एकच आहे, तुमचं अकाउंट आपल्या अंडर कॉन्टिसेक्स मध्ये हवं आणि क्रिप्टोवर्ट्सवरती तुमचं अकाउंट आपल्या अंडर रजिस्टर हवं, तरच तुम्हाला ते 2 महिने फ्री सबस्क्रिप्शन भेटत आहे. ठीक आहे, आता हे सगळं झालं. मी तुम्हाला आता स्ट्रॅटेजी काय आहे पहिलं ते सांगतो, तुम्हाला कशी भेटणार तेही सांग. ठीक आहे, आता इथे बघा कॉन्टिसेक्स अकाउंटमध्ये आलात तर माझी ती स्ट्रॅटेजी ऑलरेडी इथे रनिंग आहे. मी तुम्हाला म्हटलं की स्ट्रॅटेजी बऱ्याच टेस्ट होतं, माझी ती स्ट्रॅटेजी ऑलरेडी रनिंग आहे ईटीएच मध्ये. एक 40 रुपयाच्या आसपास मला इथे लॉस होतोय, बट ते मी टेस्टिंग फेजमध्येच आहे सध्या, जास्त मोठं कॅपिटल नाही लावलं. सो ठीक आहे. ओके, सो ही स्ट्रॅटेजीचे टेस्ट होते, रन होते. आता स्ट्रॅटेजी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, किती लोकांना इंटरेस्ट आहे स्ट्रॅटेजी काय आहे हे बघण्यामध्ये. मी ऑलरेडी त्या स्ट्रॅटेजीची कोडिंग वगैरे सर्व करून तिथे अल्गोमध्ये इम्प्लिमेंट केलेली आहेच. सो मी तुम्हाला डायरेक्टली अल्गोची स्ट्रॅटेजी सुद्धा दिली असती, बट माझी अशी इच्छा आहे की त्या स्ट्रॅटेजी मागचं लॉजिक काय आहे हे तुम्हाला समजावं. ठीक आहे, म्हणजे मी काय लॉजिक लावून आपली काय स्ट्रॅटेजी केलेली आहे ते तुम्हाला समजावं त्यामुळे. सो इथे बघा इथेरियमची स्ट्रॅटेजी आहे. सो इथे मी इथेरियम परपेच्युअल फ्युचर्स टाकतो. ओके, ठीक आहे, इथे बघा ही इथेरियमची स्ट्रॅटेजी. तुम्हाला माहिती असेल की आपली बीटीसीची जी स्ट्रॅटेजी होती ना, आपली बीटीसी वाली जी स्ट्रॅटेजी होती ती आपण तयार केलेली 50 मिनिट्समध्ये. किती लोकांनी बीटीसी ब्रेकआउट वाली स्ट्रॅटेजी यूज केली मला सांगा. ओके, 50 मिनिट्समध्ये आपण ती त्या ठिकाणी यूज केलेली. 50 मिनिट्स 5 मिनिट्स दोन्ही होतं, पण आपण 50 मिनिट्स यूज केलेली होती. आणि ती होती 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. पण ही जी स्ट्रॅटेजी आहे इथेरियम वाली, ही जी इथेरियम वाली स्ट्रॅटेजी आता मी तुम्हाला दाखवतो आहे, या अल्गोमध्ये यूज करताना कोणताही इंडिकेटर वापरलेला नाही. कोणताही इंडिकेटर आपण इथे वापरलेला नाही आहे. ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे. यामध्ये आपण रेंज ब्रेकआउट म्हणण्यापेक्षा ट्रेंड रिव्हर्सल हा कन्सेप्ट घेतलेला आहे. ठीक आहे, ट्रेंड रिव्हर्सल हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण सिंपल ठेवलेला आहे. बट या ठिकाणी आपण टाइम फ्रेम ठेवलेली आहे 1 तासाची. ठीक आहे, 15 मिनिटावरती आपण इथेरियम मध्ये ट्रेड करत नाही आहोत. कारण की काय होतं, जर तुम्ही 15 मिनिटावरती ट्रेड केलात ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ट्रेड्स जे आहेत ते भेटत राहतात. ठीक आहे, सो आपल्याला मल्टिपल ट्रेड्स नको आहेत. त्या ठिकाणी आपल्याला लिमिटेड ट्रेड्स जे आहेत ते हवे आहेत. पण आपल्याला तिथे आपली अॅक्युरसी वाढली पाहिजे अशा प्रकारची आपल्याला तिथे खात्री हवी आहे. त्यामुळे आपण तिथे मल्टिपल ट्रेड्स नाही करत. ठीक आहे, सो इथे बघा, या ठिकाणी आपण 1 तासाची टाइम फ्रेम ठेवूया. स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करते ते सांगतो. ओके, इथे आता इथे बघा या ठिकाणी 1 तासावरती आपण इथेरियम मध्ये आहोत. 1 तासावरती इथेरियम मध्ये आल्यानंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये एखादा ट्रेंड रिव्हर्स होईल, तर फॉर एक्झाम्पल ट्रेंड रिव्हर्स म्हणजे काय, ही 1 तासाची कॅन्डल आहे. 1 तासाच्या कॅन्डल जी असेल, समजा आता हा ट्रेंड चालू आहे असा, हा एक ट्रेंड आहे, हा एक ट्रेंड आहे, हा एक ट्रेंड आहे. सो जेव्हा हा इथे ट्रेंड रिव्हर्स होतोय,
ओके, इथे मार्केट साईडवेज आहे, इथे ट्रेंड रिव्हर्स होतोय, छोटासा का होईना होतोय. सो या ठिकाणी आपली एंट्री होणार. ठीक आहे, इथेरियम मध्ये या ठिकाणी आपली एंट्री होणार आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी स्टॉप लॉस वगैरे त्या हिशोबाने जे आहे ते पुढे आपल्या ट्रेड त्या ठिकाणी चालत जाईल. कसं आहे ते लॉजिक मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, तर फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये ठीक आहे, मार्केट इथून खाली आलं. ठीक आहे, आता हा हाय ब्रेक होताना ट्रेंड रिव्हर्स होतोय, बरोबर. हा हाय जेव्हा ब्रेक होतोय मार्केट ट्रेंड रिव्हर्स होतं. सो या ठिकाणी त्याची एंट्री होणार, इथेरियमची या ठिकाणी एंट्री होणार. ठीक आहे, परत मार्केट बिअरिश जाताना सुद्धा मार्केट इथे आलं, इथे आलं, इथे आता जेव्हा हा लो ब्रेक होणार मार्केटमध्ये, जेव्हा हा लो ब्रेक होणार तेव्हा मार्केट बिअरिश जाणार ऑब्विसली. सो या ठिकाणी त्याची एंट्री होणार. सो अशा प्रकारे 1 तासावरती ट्रेंड जेव्हा चेंज होतो त्या ट्रेंड चेंजवरती आपण एंट्री घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेड करतो. इथे पण बघा सेम थिंग, जेव्हा मार्केट वरती गेलं या ठिकाणी त्याची एंट्री झाली. हा ट्रेड माझा रिअल झालेला होता, मी त्याचा प्रॉफिट सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेला होता आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट भेटलेलं होतं. सो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल, एक मिनिटं इथे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे ते आपलं ओपन करून दाखवतो, जेणेकरून ते तुम्हाला जी मोठी कॅन्डल दाखवली त्याचा ट्रेड्स तुम्हाला दिसला पाहिजे. त्यामुळे जे इथे बघा, मी जे रेग्युलर जे ट्रेड्स वगैरे होतात ना, जे मी टेस्टिंग फेजमध्ये करतो ते तुमच्यासोबत सर्व शेअर करत असतो. मी डेल्टामध्ये पण जे ट्रेड टाकतो तेही तुमच्यासोबत शेअर करतो. फक्त तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधनं हा ग्रुप जॉईन होणं इथे गरजेचं आहे. ठीक आहे, इथे बघा हा इथेरियमचा ट्रेड आहे, इथे 1100 रुपये प्रॉफिट. सेम स्ट्रॅटेजी जी मी तुम्हाला अल्गोमध्ये शिकवतोय ना, सेम स्ट्रॅटेजीचे रिझल्ट मी तुम्हाला इथे दाखवतो आहे. थोडंसं वरती जाऊया आपण, अजून काही रिझल्ट इथे बघा. ह्या वाला ट्रेड बोलतोय मी, 5,000 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट झालेला होता. इथेरियमचा सेम स्ट्रॅटेजी होती. जो कधीचा डेट आहे ही 14 जानेवारी. ठीक आहे, 14 जानेवारीला मी हा स्क्रीनशॉट शेअर केलेला होता आपल्या ग्रुपवरती. आणि हा जर तुम्ही बघाल, ही रेंज कधीची आहे, 14 जानेवारी रात्रीची 3:30ची. ठीक आहे, सो तोच ट्रेड होता, तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला. काय ट्रेड घेतलेला होता, सिम्पल रेंज ब्रेकआउट जो ब्रेक होणार तेव्हा तुमची एंट्री होणार आणि खाली तुमचा जो आहे तो स्टॉप लॉस लागणार. आता क्रिप्टोमध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या. या स्ट्रॅटेजीमध्ये ज्या वेळेला ना मार्केट साईडवेज असेल, ज्या वेळेला मार्केट एका रेंजमध्ये असेल ना, तेव्हा तुमचे स्टॉप लॉसेस हिट होऊ शकतात. ठीक आहे, तेव्हा तुमचे स्टॉप लॉसेस हिट होऊ शकतात मल्टिपल, बट लक्षात घ्या स्टॉप लॉसेस छोटे असणार, कारण की ट्रेंड पण साईडवेज आहे. पण ज्या वेळेला अशा मुवमेंट्स येणार तेव्हा तुम्ही त्यामध्ये मोठे मोठे प्रॉफिट्स करू शकता. ऍक्च्युली आपण ही जी स्ट्रॅटेजी बिल्ड केलेली आहे ही फक्त मोमेंटमसाठीच बिल्ड केलेली आहे फ्युचर्समध्ये. जर साईडवेजसाठी असती स्ट्रॅटेजी तर ती ऑप्शन्समध्ये असते. आपल्या ऑप्शन्सच्या पण स्ट्रॅटेजी आहेत, तुम्हाला माहिती आहे, जे आपण डेल्टा एक्सचेंजवरती तुम्हाला दिलेले आहेत फ्रीमध्ये. तुम्हाला साईडवेज मार्केटसाठी हवे तर त्या स्ट्रॅटेजीज करा, पण फ्युचरसाठी आपल्याकडे ह्या स्ट्रॅटेजी आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये मोमेंटम आला तर प्रॉफिट येणार. ठीक आहे, आता या स्ट्रॅटेजीमध्ये ह्या अल्गोमध्ये मी एक चेंज केलाय. तो चेंज म्हणजे, पूर्वी ही स्ट्रॅटेजी मी 15 मिनिटावरती टेस्ट करत होतो, जी चेंज करून आता मी 1 तास केल्या, जेणेकरून आपला नॉईज तिथे कमी व्हावा, फेक एंट्रीज आपल्याला कमी भेटावा. सो ही स्ट्रॅटेजी आहे 1 तासाच्या टाइम फ्रेमची. सेकंड थिंग, 1 तासाच्या टाइम फ्रेमची स्ट्रॅटेजी जी आहे, त्यानंतर त्याला आपण तिथे स्टॉप लॉस सुद्धा लावलेला आहे इथेरियम मध्ये, एक साधारणतः 10 ते 15 पॉईंटचा. ओके, फक्त 10 ते 15 पॉईंट्स. मी काय केलंय, ओव्हरऑल जो इंडेक्स आहे त्याला 0.3%चा फक्त एसएल लावलेला आहे. सो ही एक गोष्ट आपण त्यामध्ये ऍड केलेली आहे. तुमची एकदा इथेरियम मध्ये एंट्री झाली की त्याला एक 10 ते 15 पॉईंटच्या मध्ये आपोआप स्टॉप लॉस लागणार. म्हणजे तुमचं नुकसान होणार मॅक्झिमम 10 ते 15 पॉईंट्सच इथेरियम मध्ये. आणि जसा तो वरतीचा जसा स्टॉप लॉस तुम्हाला ट्रेल होत जाणार, म्हणजे जसं इथेरियम वर जाणार तुमचा स्टॉप लॉस पण खालून ट्रेड होणार, ट्रेल होत जाणार, वरती वरती जाणार 10 ते 15 पॉईंट्सने. सो आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. इथे बघा, मी तुम्हाला जसं म्हटलं की माझ्या या ठिकाणी एक ट्रेड चालू आहे. ठीक आहे, इथे बघा, या ठिकाणी आता इथेरियमच ओपन आहे का, नाही बिटकॉइन ओपन आहे. 1 मिनिट, इथे बघा इथेरियम ओपन आहे. इथेरियम मध्ये काय झालेलं आहे बघा, तुम्हाला इथे दिसतंय, हा चार्ट तुम्हाला दिसतोय सर्वांना. चार्ट मोठा करू का, ओके, चार्ट दिसतोय सर्वांना. सर्व सांगणार कॅपिटल किती वगैरे, चार्ट सर्वांना दिसतोय. इथे बघा, इथे तुम्हाला माझा लॉस दिसतोय 40 रुपयाच्या आसपास काहीतरी लॉस. इथं 40-50 रुपयाच्या आसपास लॉस चालू आहे आणि इथे माझा स्टॉप लॉस आहे. हे ऑटोमॅटिकली अल्गोनुसार लागलंय. क्लिअर आहे, हे स्ट्रॅटेजी लाईव्ह कॅन्डल मध्येच होते, हे ऑटोमॅटिकली अल्गोनुसार झालेलं आहे. आता ही स्ट्रॅटेजी मध्ये एंट्री कधी झाली तेही तुम्हाला सांगतो. इथे बघा, ही लाईन आहे ना, एंट्री कशी झाली, मी आहे आता इथे 1 तासावरती. ठीक आहे इथे 1 तासावरती. सो स्ट्रॅटेजीने एंट्री कधी घेतली, जेव्हा हा वाला ट्रेंड ब्रेक झाला तेव्हा, हा वाला ट्रेंड ब्रेक झाला तेव्हा ही जी कॅन्डल इथे क्लोज झाली, ती क्लोज झाल्यानंतर ह्या स्ट्रॅटेजीने इथे एंट्री घेतली आणि त्यानंतर तो ट्रेड जो आहे तो अजून तिथे होल्ड आहे. 40-45 रुपयाचा मला लॉस चालू आहे. ह्याच्यामध्ये जर माझा 10 पॉईंटचा लॉस झाला तर मी एक्झिट होणार. ओके, ऑटोमॅटिकली एक्झिट होणार. आतापर्यंत ही स्ट्रॅटेजी मी 15 मिनिटाला टेस्ट करतो, तेव्हा काय व्हायचं, तेव्हा मल्टिपल ट्रेड्स व्हायचे, 15-15 मिनिटांनी मल्टिपल ट्रेड्स व्हायचे. सो मी 1 तासाला स्विच केल्यानंतर इथे बघा, हा एवढ्या भागामध्ये ट्रेड झालेच नाहीत.
सो मी जे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो ना की स्ट्रॅटेजी आपण अपग्रेड करत चाललेलो आहोत जसं जसं आपल्याला एक्सपिरियन्स येईल त्यानुसार. ठीक आहे. सो इथे बघा इथे कोणताही ट्रेड झाला नाही साइडवेज मार्केटमध्ये. जसा रेंजचा ब्रेकआउट झाला तसा ट्रेड झाला. आता भले रेंजचा ब्रेकआउट होऊन मार्केट वरती जाऊ दे किंवा आपला स्टॉप लॉस हिट होते हे आपल्या हातात नाहीये कारण सिस्टीमच्या हातात आहे. जर मार्केट वर गेला आपल्याला त्याच्यामध्ये मोठा प्रॉफिट होणार आहे. करंटली 40 रुपयाचा लॉस चालू आहे आणि इथे आपला खाली स्टॉप लॉस आहे जो पण एकदम आपण या रेंजच्या क्लोजच ठेवलेला आहे. आपण ठेवलेला म्हणजे ऑटोमॅटिकली अल्गोने ठेवलाय. ठीक आहे. सो अशा प्रकारे अल्गोमध्ये आपण चेंजेस केलेले आहेत इथेरियम वाल्या जेणेकरून आपल्याला त्याची अॅक्युरसी थोडीशी तरी वाढवता येईल. ओके. अजून जर गरज असेल अजून त्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंजेस जे आहेत कंटिन्युअस अपग्रेडेशन जे आहे ते करत जाणार आहोत. स्ट्रॅटेजी तुम्हाला समजलेली असेल. 1 तासावरती आपण या ठिकाणी ट्रेड करतो आहे इथेरियम मध्ये. आता इम्पॉर्टंट गोष्ट, किती लोकांना ही स्ट्रॅटेजी हवी आहे मला नक्की सांगा. मी तुम्हाला आपल्या क्रिप्टोबॉट्स वरती नेतो. क्रिप्टोबॉट्स वरती जी आहे ती ही स्ट्रॅटेजी माझ्याकडे ऑलरेडी आहे. इथे बघा अथर्व ETC ब्रेकआउट. आता ह्याच्यामध्ये अथर्व ETC आता ह्याच्यामध्ये जे विन रेट दिसतोय ना तो त्यांनी जेव्हापासून टेस्टिंग केली तेव्हापासूनचा आहे. सो विन रेट वरती जाऊ नका. आपण एक काम करू डिटेल्स बघूया स्ट्रॅटेजीचे. या स्ट्रॅटेजी डिप्लॉय करण्यासाठी तुम्हाला कॅपिटल लागणार आहे फक्त 10,000 रुपये. फक्त 10,000 रुपये तुमच्याकडे कॅपिटल असेल तुम्ही ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकता. जो तुम्हाला डाऊट होता 10,000 किती कॅपिटल लागेल त्याचा. आता ही स्ट्रॅटेजी प्रीमियम स्ट्रॅटेजी आहे. बट मी तुम्हाला ही टोटली फ्री मध्ये देतोय कारण तुमचे अकाउंट आपल्या अंडर ओपन आहे. ओके. स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स तुम्ही बघाल तर हे ट्रेड्स या ठिकाणी त्याने घेतलेले आहेत. काय ट्रेड आहेत काय एंट्री एक्झिट तुम्हाला दिसतंय खाली या 10,000 रुपयावरती. ह्याच्यामध्ये काय रेशो येतो बघा. प्रॉफिटचा काय रेशो येतो बघा. ठीक आहे. इथेरियमचा 5 to 8K मार्जिन म्हणजे 8,000 रुपयापर्यंत मार्जिन आपण 10,000 पकडूया. 10,000 रुपयापर्यंत मार्जिन लावल्यानंतर हा जो कंप्लीट डेटा आहे ना हा डेटा आहे गेल्या 2 वर्षाचा. 10,000 रुपयावरती गेल्या 2 वर्षामध्ये किती प्रॉफिट झालाय 5,34,000 रुपये. ठीक आहे. 2 वर्षाचा डेटा आहे 1 वर्षाचा नाही. आणि ओव्हरऑल चार्जेस वगैरे कट केल्यानंतर 3 लाख रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे क्रिप्टोमध्ये. थोडासा खाली या तुम्हाला दिसेल रिस्क टू रेशो 6:2. मॅक्स लॉस 174. नंबर ऑफ ट्रेड्स तुम्हाला दिसते 11,000च्या आसपास 2 वर्षात ट्रेड झालेले आहेत तुमचे. ॲव्हरेज प्रॉफिट तुम्हाला इथे दिसत आहे. मॅक्सिमम प्रॉफिट तुम्हाला इथे दिसत आहे. क्लिअर आहे. आता थोडासा खाली येऊया आपण. थोडासा खाली आल्यानंतर तुम्हाला इथे मंथ वाईज याचा रेकॉर्ड दिसतोय. जेव्हा मंथ वाईज काय झालेलं आहे मंथ वाईज प्रॉफिट झालाय लॉस झालाय किती प्रॉफिट झालाय किती लॉस झालाय हे तुम्हाला दिसतंय. तुम्ही जर एखादी स्ट्रॅटेजी फक्त 5 दिवस वापरली 10 दिवस वापरली तुम्हाला समजणार नाही. तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी 1 महिना 2 महिना 3 महिना कंटिन्युअसली वापरली पाहिजे. भले तुम्ही छोट्या कॅपिटलने वापरा. तुम्ही असं म्हणाल की बाबा एवढे दिवस आपलं लॉस झालं तर कसं होणार. तुम्ही छोट्या कॅपिटलने वापरा. फक्त 10,000 रुपयाचे कॅपिटल मी इथे ठेवलंय. मी इथे 50,000 1 लाख रुपये लावते म्हणजे तुम्ही लावले पाहिजे असं नाही. फक्त 10,000 रुपये कॅपिटलने तुम्ही वापरू शकता. टेस्टिंग करू शकता एखादा आठवडा 2 आठवडा. आपण त्यामध्ये अपडेट करत राहू. ते अपडेट केल्यानंतर अजून काय होत आहे बेटर ते बघा. त्यामध्ये आपण टेस्टिंग चेंजेस जे आहेत ते नक्कीच करत जाणार. थोडंसं खाली या. इथे मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल डेजच्या स्ट्रॅटेजीचे ट्रेड्स दिलेत. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी जे घेतलं असतं काय झालं असं ते दिलं. तुम्ही सर्व ट्रेड्स तुमच्याकडे डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे ते इथे बघा लेटेस्ट मध्ये डेटा अवेलेबल आहे 19 डिसेंबरचा. ओके. 19 डिसेंबर. 19 डिसेंबरला काय झालेलं किती 20 रुपयाच्या आसपास प्रॉफिट झालेला ते तुम्हाला सगळं इथे दिसतंय. क्लिअर आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती ह्या ट्रेड्स बद्दल इथे आपण ऑलरेडी दिलेली आहे. ही इथेरियमची 1 तासाची स्ट्रॅटेजी आहे. 1 तासाच्या ब्रेकआउटची ही स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. करंटली म्हणजे 2 स्ट्रॅटेजी चालू आहेत. एक म्हणजे बिटकॉइन ब्रेकआउट संध्याकाळी 7 ते 11 पण त्यात मला थोडेसे चेंजेस करायचे आहेत. सेकंड म्हणजे इथेरियमचा ब्रेकआउट वाली स्ट्रॅटेजी सुरू आहे. ही स्ट्रॅटेजी फुल डे चालणार. ही स्ट्रॅटेजी फुल डे चालणार. सॅटर्डे संडे सर्व चालणार 24 तास चालणार. आता आपण बघा माझ्या सॅटर्डे आहे सो स्ट्रॅटेजी चालू आहे 24 तास म्हणजे जसं जसं एंट्री असेल त्यानुसार ती चालणार. क्लिअर आहे. सो आता मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जी आहे तुम्हाला जर हवी असेल तर मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याच्या आधी जी BTCची स्ट्रॅटेजी झाली ती मी दिलेली आहे लोकांना ऑलरेडी. सो ती आता तुम्हाला परत एकदा अपडेट झाल्यानंतरच भेटेल. बट करंटली मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी देऊ शकतो कारण की थोडीफारी चांगल्या पद्धतीने चालू आहे. याचे अपडेट सध्या तरी संपलेले आहेत. ते ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी चॅटबॉक्स ओपन करा. मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. ओके. चॅटबॉक्स ओपन करा. चॅटबॉक्स ओपन केल्यानंतर मी तुम्हाला तिथे स्ट्रॅटेजीची लिंक पाठवली. चॅटबॉक्स ओपन केलं मी तुम्हाला तिथे स्ट्रॅटेजीची लिंक पाठवलेली आहे ती ओपन करा. ओके. लिंक एकदा तुम्ही ओपन केलं की तुमच्या समोर असं चित्र ते दिसणार. लिंक तुम्ही ओपन केली की तुमच्या समोर अशी चित्र दिसणार. तुम्ही मोबाईलवरती पण हे करू शकता. असं नाही की लॅपटॉपच व्हा मोबाईलवरती हे करू शकता. लिंक ओपन केल्यानंतर इथे ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट बॉट आलेला आहे ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट केल्यानंतर कन्फर्म करा.
ओके, कन्फर्म केलात की तुमच्या अकाउंटमध्ये थोडंसं खाली जावं ही स्ट्रॅटेजी ऍड झालेली असेल. कुठे ऍड झालेली असेल? तुमच्या रेडी बॉट्समध्ये. जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी एक्सेप्ट केलात ना की तुमच्या रेडी बॉट्समध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्हाला थोडंसं खाली दिसणार, लगेच समोर नाही दिसणार. तुम्ही लगेच समोर बघायला जाल दिसते का? नाही, समोर वेगळ्या स्ट्रॅटेजीज दिसणार. पण थोडंसं खाली याल तर तुमच्या रेडी बॉट्समध्ये जे आहे ती ही स्ट्रॅटेजी दिसायला सुरुवात होणार, अथर्व इथेरियम ब्रेकआउट. आता स्ट्रॅटेजी दिसल्यानंतर काय करायचं? स्ट्रॅटेजी दिसल्यानंतर तुम्हाला इथे डिप्लॉयवर क्लिक करायचं. ओके, डिप्लॉयवर क्लिक करायचं, प्रोसीड टू डिप्लॉय करायचं. प्रोसीड टू डिप्लॉय केल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रॅटेजीचं नाव द्यायचं आहे. जे तुम्हाला काय हवं ते नाव द्या. तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही नाव देऊ शकता इथे. ठीक आहे, कॅपिटल तुम्ही टाकू शकता. 10,000 तर 10,000, मी 50,000 टाकतो. ठीक आहे, आणि डिप्लॉय करायचं. क्लिअर आहे? एकदा तुम्ही बॉट इथे डिप्लॉय करायचा. बॉट तुम्ही डिप्लॉय केलात, आता माझ्याकडे हा बॉट ऑलरेडी डिप्लॉय आहे. सो तुम्ही इथे डिप्लॉय केलात की हा बॉट तुम्हाला दिसणार डिप्लॉयड अँड लाईव्ह मध्ये. डिप्लॉयड अँड लाईव्ह मध्ये बॉट दिसणार. तो दिसला की त्या बॉटच्या इथे ना असं साईन दिसतं, असं हिरव्या कलरचं. त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की तुमची स्ट्रॅटेजी इथे रन होणार. आता माझी ऑलरेडी रन आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही. बट तुम्ही डिप्लॉय जरी केलात ना तरी तुम्हाला असं एक सिम्बॉल दिसणार ग्रीन कलर. त्यावर क्लिक करायची, तो रेड झाला म्हणजे स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह झाली. ओके, आता करंटली तुम्ही बघू शकता माझ्या इथे 2 स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह आहेत, जे मी तुम्हाला म्हटलं. ठीक आहे, अजून एक 2 ते 3 स्ट्रॅटेजी आपण तयार करतो आहे, ज्यांची अॅक्युरसी ह्याच्यापेक्षाही नक्कीच जास्त असेल, किंवा ज्यांचं ट्रेडचं अनालिसिस असेल, सिग्नल्स असतील त्याच्यापेक्षाही चांगलं असेल, याची आपण खबरदारी घेतलेली आहे. खूप ॲडव्हान्स गोष्टी आपण तुमच्यासाठी आणतो आहे. क्रिप्टोमध्ये, अल्गोमध्ये यस थोडासा टाइम लागतो आहे त्याला, बट जसं जसं अपडेशन होईल, जसं जसं प्रोसेस कम्प्लीट होतील, तसं तुम्हाला याही गोष्टी पुढील आठवड्यामध्ये फ्रीमध्ये दिल्या जातील. होप सो पुढील आठवड्यामध्ये आपली अजून एक किंवा अजून 2 स्ट्रॅटेजी येत आहेत चांगल्यावाल्या, सो त्या पण तुम्हाला देता येतील. बट त्याआधी तुम्हाला कोणाला ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल, तुम्ही डिप्लॉय करू शकता 10,000 रुपये मिनिमम कॅपिटल सोबत, आणि जे रिझल्ट जे आहे ते अनालिसिस तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुमच्यापैकी किती लोक स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता इथे बघा, डिप्लॉय मध्ये तुम्ही गेलात ना, परत तुम्हाला दाखवतो. डिप्लॉय मध्ये गेलात रेडी बॉट्स मध्ये, तर या ठिकाणी लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. इथे बघा, आता इथे 2 डिप्लॉयमेंट झाले. 2 डिप्लॉयमेंट म्हणजे एक मी डिप्लॉय केली, एक तुमच्यापैकी कोणीतरी डिप्लॉय केलेली असणार. सो अशा प्रकारे जेवढी लोक डिप्लॉय करतील, इथे ही गोष्ट जी आहे ती डिप्लॉयमेंट तुम्हाला वाढलेले दिसणार. आता ही स्ट्रॅटेजी मी फार लिमिटेड लोकांना देतो सुरुवातीला. मी याबद्दल एकही युट्यूबवरती व्हिडिओ टाकत नाही आहे, मी याबद्दल एकही पब्लिकली व्हिडिओ टाकत नाही आहे, किंवा फार कमी लोक एकदम अचानक ग्रुपमध्ये लाईव्हची अनाउन्समेंट करून सेशन घेतात, जेणेकरून कमी लोक त्यामध्ये येतील आणि कमी लोकांना इथे टेस्टिंग करण्याची, अनालिसिस करण्याची संधी भेटेल त्यामुळे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला जर हा सेशन, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर आवडलेली असेल, नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तुम्ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय जरी केली असेल तरी तुम्ही मला सांगू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुमचा CoinDCX चा जो ग्रुप आहे त्याच्यावरती बाकी सर्व अपडेट्स जे आहे ते येत राहतील. क्लिअर आहे? तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, एकदा ती नक्की बघून घ्या. तुम्हाला त्यावरूनच ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची आहे. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. काही डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच विचारू शकता. ओके, थँक्यू, धन्यवाद.